नमस्कार मंडळी, मी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग लेट आला आहे कारण माझ्या अध्याला बरं पण नव्हतं आणि ॲक्च्युली हा ब्लॉग मी शूट करून ठेवला होता पण अपलोड करायलाच वेळ मिळाला नाही कारण अध्याला खूपच इन्फेक्शन झालं आहे। तर त्याच्यामध्येच आहे मी 4-5 दिवस झाले सगळं। बाबूचं फोटोशूट पण केलं अध्याचं, पण तेच फक्त मी एक शॉर्ट्स टाकले फक्त काल आणि डॉक्टरकडे पण घेऊन गेली, सगळं केलं आहे। आता बघू, डॉक्टर बोलले आहेत थोडा वेळ लागेल, हळूहळू ते इन्फेक्शन कमी होईल, तर बघू। तर बघा आताचा शॉर्ट मी टाकते आहे व्हिडिओ। तर इकडे मी ह्याची तयारी करत होती, छान टिक्का लावत होती। तर त्याला मी जसं अध्याला टिक्का लावला होता तसं त्याला पण टिक्का हवा होता, म्हणजे जो असा भरून असतो ना तो वाला। मी त्याला म्हटलं बाळा तो तर त्याला चांगला वाटवता, हा तुला चांगला वाटेल बघ। तर इकडे माझी खूप धावपळ चालू होती। खरं तर ते चंदन वेगळं होतं आणि एक ऑरेंज कलरचं चंदन होतं, तर मी असं ते वर खाली हे करून लावत होते आणि मध्ये मी काजळाचा टिक्का लावला होता। अर्णवचं इथे सारखं चालू होतं, मी कसा दिसतोय सांगा तुम्ही कमेंटमध्ये मला, असं सगळं ते तुम्हाला विचारत होता व्हिडिओमध्ये। तर प्लीज तुम्ही सांगा कसा दिसतोय माझा लेक। आणि त्याचबरोबर आता उद्या अध्यायाचा पण व्हिडिओ शूट केलेला आहे मी, आषाढी एकादशीचा, त्याचा लूक येईल तुम्हाला लगेच। तर तुम्ही मला नक्की सांगा कसा दिसतोय। तर मी अध्यायाचा पण केलेला आहे आणि व्हिडिओ पण केलेला आहे त्याचा, आषाढी एकादशी स्पेशल। कारण मी 1 to 6 मंथ्समध्ये काहीच केलं नव्हतं त्याचं, काय म्हणतात ते आपलं फोटोशूट वगैरे, कारण वेळच नव्हता मिळत मला। आणि नंतर म्हटलं चला आज आपण 6 मंथ्सचं पण आहे आणि आषाढी एकादशी पण आहे, तर त्याचा ब्लॉग लवकरच येणार आहे उद्या। खूप स्पेशल ब्लॉग आहे कारण मी खूप दिवसापासून अध्यायाचा फेस रिव्हील केलाच नाही आहे, तर म्हटलं आता आषाढी एकादशी तर आहेच, त्या निमित्ताने छान फेस रिव्हील पण होईल त्याचा आणि त्याला पूर्ण मी दाखवेन। तर मला फ्रेंड आलाय, फ्रेंड अर्णवचा। लास्ट वाल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तो, नाही ब्लॉग अजून तो टाकलाच नाही आहे, तो कालचाच ब्लॉग। अच्छा, खूप दिवसापासून मला दाखवायचाच होता फेस आणि आता इथे मी फेटा बांधायला स्टार्ट केलेला अर्णवचा, पण तो काही मला जमतच नव्हता। मी बघत होती करायचा ट्राय, पण आधी मी खूप जास्त तो हे घेतला पुढे त्याचा काय म्हणतात ते फेट्याचं, पण तो जास्तच हे झालेलं। मग मी म्हटलं जाऊ दे आणि परत सोडवून मी परत बांधला। पण हा जो पहिला बांधलेला ना तो मला खूप आवडलेला आणि त्याला छान वाटत होता, आणि मी सेकंड बांधायला घेतला ना तो काय एवढा व्यवस्थित झालाच नाही, तर मग आम्ही सोडूनच दिला। तर म्हटलं नकोच, त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण तुला टोपीच घालूया आणि तू मग ते असं खांद्यावर घे। त्या ह्याच्यामध्येच माझा लेक ऑलरेडी उठला होता आधी, पण तो छान खेळत होता आधी पाळण्यात, आणि जसं मी काय करायला घेतलं म्हटलं नकोच, हा आधीच पाळण्यातून बाहेर येतो तर मग बिडेल म्हणून मी ह्याला बाहेर ठेवत होती काढून। मग इथे मला अर्णव सांगत होता की आई हे छान वाटतं आहे, पण ते काय झालं मागचा जो हे होता ना तो जास्तच हे झालेला, म्हणजे पुढे येत होता, म्हणून मी म्हटलं राहू दे, चल हे छान वाटतं आहे, आपण डायरेक्ट टोपीच घालूया जी असते वारकरी ह्याची। बघा हे लास्ट मी केलं होतं, पण ते मला पण आवडलं नाही एवढं, म्हणून मी ना सोडून दिला विषय आणि डायरेक्ट आम्ही मग टोपीच घातली। पण मी म्हटलं तुम्हाला हा लुक दोन्ही दाखवूया, जेणेकरून तुम्ही मला सांगा की कसा वाटतं आहे, कोणता लुक चांगला वाटत होता आणि कोणता नाही, आणि टोपी घातल्यावर माझं बाळ कसं वाटत होतं, आणि त्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण छान वाटेल व्हिडिओज बनवायला। आणि मी तर बनवतेच आहे, पण तरी पण ते नीट काढू पण नाही शकलो आणि नीट काढू पण नाही शकलो। बघू कसं दिसतंय, छान छान छान। तसं नाही, नीट कर, असं नको, हां बस। आषाढी एकादशीचा, आखाडी नाही रे, आषाढी एकादशीचा हार्दिक शुभेच्छा। इथे मी या दोघांचे मस्तपैकी फोटो आणि व्हिडिओज काढले। आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा, रामकृष्ण हरी। आषाढी एकादशी
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. राम कृष्ण हरी. तर इथे मी माझ्या व्लॉगचा एंड करते. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. बाय. जय श्री कृष्ण.